माढा लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ यावेळी चांगला चर्चेचा विषय बनला आहे. कारण यंदाच्या निवडणुकीत या ठिकाणावरून शरद पवारांनी निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू झाली. पण पवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने या मतदारसंघातील बरीच राजकीय समीकरणं बदलली. तर इथून कोण विजयी होणार, कोण पराभूत होणार, कसा रंगणार माढ्यातला राजकीय आखाडा पाहूयात. माढ्याचा गड कोणाचा? पवारांनी का बदलली भूमिका? पवारांच्या बदलत्या भूमिकेनं वाढणार राष्ट्रवादीची समस्या. कसा रंगणार माढाचा राजकीय आखाडा? शरद पवारांच्या उमेदवारीमुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीत देश पातळीवर चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. 2009च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी या मतदारसंघातनं प्रतिनिधित्व केलं होतं. मागच्या निवडणुकीत मोदी लाटेतही निवडून आलेले विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास होता. मात्र पवारांनी पुन्हा लढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर धक्कादायक माघार. त्यामुळे देशाचं या मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागलंय. पवारांनी माघार घेतली तरीही उमेदवारीचा तिढा मात्र कायम होता आणि त्यातच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तर मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक संजय मामा शिंदे यांनी भाजप पुरस्कृत असताना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी गळ्यात पाडून घेण्यास यशस्वी ठरले. मोहिते पाटील यांचं भाजपातला प्रवेश आणि संजय मामा शिंदे यांनी बदललेली भूमिका या सगळ्या उलथापालथीनंतर या मतदारसंघाचं समीकरण इतक्या प्रमाणामध्ये बिघडलं की याचा अंदाज आजही कुणाला येऊ शकत नाही. माढा आणि करमाळा ही शिंदे यांना वर्चस्व असणारी, त्यांना निर्विवाद वर्चस्व देणारी मतदारसंघ आहेत. रणजितसिंह मोहितेंच्या प्रवेशानं त्यांना भाजपातून उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण यातही भाजपनं मास्टर स्ट्रोक खेळत सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित नाईक निंबाळकर यांना भाजपात घेऊन उमेदवारी दिली. माढ्याचं हे बदललेलं राजकारण आता प्रतिष्ठेच्या वळणावर येऊन ठेपलंय. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात शिंदे आणि मोहिते पाटील गटाचं राजकारण शहकाटशहाचं होतं. आता संजय शिंदे उमेदवार असलेले मोहिते पाटील यांच्याकडनं शिंदे यांना पराभूत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं तयारी सुरू आहे. तर शिंदेकडनं सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ही निवडणूक मोहिते पाटील यांच्यावर टीका करण्यातच आपला प्रचार सुरू केलाय. राष्ट्रवादी आणि संजय मामा आणि त्यांचे बंधू बबनदादा त्यांच्या पाठीमागे शरद पवारांची भक्कम साथ, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातले नेते आणि मुख्यमंत्र्यांची साथ अशी ही लढत आहे. शेवटच्या टप्प्यात ही लढत आलेली आहे. 23 तारखेला आपल्याला कळेल कोण विजय होणार. परंतु आता सध्या तरी शरद पवारांना आणि राष्ट्रवादींना चोही बाजूने घेरण्यात भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या माढा मतदारसंघात भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते आपल्या पक्षांमध्ये घेतल्यानं राष्ट्रवादीला धक्का पोहोचलाय. मोदी लाटेतही निवडून आलेला हक्काचा बालेकिल्ला राष्ट्रवादीला यावेळी राखताना मात्र काँग्रेसला कसरत घ्यावी लागणार आहे. लोकांच्या शेतीचा प्रश्न असेल, कुठल्याही ह्याच्यावरती न होता वैयक्तिक पातळीवरती एकंदरीत टीका टिप्पणी झालेली आपल्याला पाहायला मिळत होती. एकूणच आता ह्या निवडणुकीचे निकाल कसे लागणार याकडे मात्र संपूर्ण आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या 3 सभा, चंद्रकांत पाटलांच्या 7 ते 8 सभा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 1 सभा. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसली. मात्र मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे 23 मेला स्पष्ट होईल. रवी लवेकर, TV9 मराठी, माढा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.